नमस्कार मंडळी. तर मी आज कुठं निघालेली नाही, तर मी आज जाऊन आलेले आहे. तर बघा, मी आज गेलते शाळेत हळदी कुंकाला. आम्हाला सगळ्या बायकांना, आता माझी मुलं काय लहान नाहीत, पण सगळ्यांना बोलवतात पहिल्यापासून, म्हणून मी पण हळदी कुंकाला गेलते. तर तिथं आजच्या दिवसाचं महत्त्व एक मॅडम सांगत होत्या. तर आज आहे वसंत पंचमी. आज विठ्ठलाचा आणि रुक्मिणीचा लग्न सोहळा आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सरस्वतीचं आज सरस्वती जयंती आहे, म्हणजे तिचा जन्म आज झालेला होता. विष्णूंनी तिला आज प्रकट केलं होतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे पहिलं तर शाळेत तुम्ही लहानपणी तुम्हाला माहिती असेल सरस्वतीचं पूजन आज होत होतं. मग एवढं काय आपल्याला माहिती नव्हती की कशामुळे होतं काय, तर ते आज त्यांनी जरा सांगितलं पटवून, ते मला पण समजलं. तर बघा, तुम्ही वसंत पंचमी कशी साजरी करता, तुम्हाला ह्या गोष्टीबद्दल ज्ञान पहिलं होतं का का आत्ता झालंय का आता मोबाईलमुळे झालंय माहिती, हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आता मोबाईलमुळे आपल्याला भरपूर काही माहिती होत आहे, पण आपण जे जुनं ते सोनं करतो. आणि आमच्या गावात पण तसंच करतात. जी नवीन काय आलं ते घेत नाही. ते जे आमच्या पूर्व पिढीपासून चालत आलेलं आहे, सासू सासरे, आज सासू त्यांची सासू, हे ज्यांनी चालत आणलेलं आहे, आम्ही त्याच गोष्टी करतो. आम्ही काही पुढच्या गोष्टी काही करत नाही. आम्हाला शाळेत सरस्वतीचं पूजन करत होते, तसं आम्ही आत्ताही सरस्वतीचं पूजन करतो आणि रोजच्यासारखी देवपूजा करतो. तर बघा, मी आज केलेली देवपूजा तुम्हाला टाकलेली आहे. तुम्हाला ती आवडती का बघा. तर मंडळी बघा, हे माझं देवघर आहे. मी अशी देवपूजा केलेली आहे. तर पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.